सांग ना काय झालं? झोपेतेस का तू? हा नाही, तू ते शॅम्पू लावून एवढे छान बोटं फिरवत होतीस ना केसांमध्ये, त्यामुळे मला अशी तंद्री लागल्यासारखं. अरे मी विचारत होते ऑस्ट्रेलियाचं काय झालं, कधी जाणार आहात आणि एवढं महत्वाचं काय काम आहे तिथे? ते अजून काही फायनल नाही झालंय. ऍक्च्युली काय ना, ऑस्ट्रेलियात एका म्युझिक रिलीज साठी जायचं होतं. म्हणजे अजून फायनल व्हायचंय. रेवती मॅडमच्या एवढं काही मनात नव्हतं, पण आजोबांनी सांगितलंय काही कर पण सौरभला घेऊन ये. आता त्यांच्या पुढे कोणाचं काय चालणार ना, त्यामुळे. पण आता तुमचं हे आंघोळ आणि प्रकरण आटपल्याशिवाय मी ऑफिसला जाणार कसा? आणि तिकडे गेलो नाही तर ऑस्ट्रेलिया कसलं काय ना. आवरा लवकर, जायचंय. हो हो झालं झालं झालं. आता कसं स्वच्छ. गार्गी, गार्गी काय झालं? गार्गी, डोळे पुस. अजिबात रडायचं नाही. मी आहे ना आता, शांत हो बघू. सीमा वहिनी, हे खूप वाईट वागताय तो माझ्याशी. हे बघ, मी आहे ना आता, मी त्याला बरोबर करते की नाही ते बघ. आणि एक गोष्ट लक्षात घे गार्गी, तू त्याच्या बोलण्याकडे ना लक्ष देऊ नकोस. त्याचं वागणं रोज बदलतं, पण तू मनाला लावून घेऊ नकोस, कळलं? तेच तर म्हणते मी. अहो, कधी माझ्याशी इतकं प्रेमाने वागतात तर कधी एकदम हडतूड करतात मला. आणि आता तर कहरच झालाय. हे बघ, केदार कसा वागू शकतो, त्याचं वागणं कसं बदलू शकतं, त्याची कल्पना आहे मला. अगदी व्यवस्थित कल्पना आहे. पण गार्गी, आता तू त्याच्या वागण्याकडे लक्ष द्यायचं नाहीस. हा, तू फक्त स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायचीस. तुझ्यासाठी तुझं बाळ महत्वाचं आहे आता. काय आज डोहाळ जेवण आहे की नाही तुझं? मग रडायचं नाही. चेहरा छान ठेव, मन प्रसन्न ठेव. मला सांग, तुझ्या आई वडिलांना बोलवलेस का तू? नाही, आई बाबा दोघही भोपाळला गेलेत. माझा अंतू काका आहे ना, तो आजारी आहे खूप. अरे हो, पण तू काळजी नको करूस. मी आहे ना, मी तुझं सगळं व्यवस्थित करेन. छान साडी नेसायची, दागिने घालायचे, गाडी भरायची, मी तुझ्या आवडीचे पदार्थ करेन. गाणी म्हणायची, तुझं डोहाळ जेवण अगदी मनापासून साजरं करूया आपण. एक लक्षात घे गार्गी, शेवटी आई होणं हे या जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. तेच तुझ्या हक्काचं आहे. राधा, बघ जरा. हो. राधा, हा, अगं तुझी साडी ओली कशी? ओली? अगं ते मी सौरभला आंघोळ. काय? सौरभला काय? नाही नाही, काही नाही. तुला काही हवंय का? बरं बरं, राहू दे, नको सांगूस मला. हा, काय झालं? सौरभ
सौरभ आला नाही अजून. पुढच्या 10 मिनिटात आला नाही ना तर ऑफिसमधून त्याला कायमचा हकलवून लावा. तू माझ्याशी नावापुरतं लग्न करायचं आणि 3 महिने आपण आजोबांसोबत ऑस्ट्रेलियाला राहायचं. नवरा बायकोचं नाटक करायचं. डॉक्टर मानस, सौरभ बोलतोय. हा बोल सौरभ. मी पोचलोय ऑफिस पाशी. नक्की त्या डीलला हो म्हणून ना? स्वतःवर विश्वास आहे ना तुझा? हो. मग बिंदास्त हो म्हण. हो म्हण रेवतीला. सौरभ, हे एक बिझनेस डील आहे आणि त्यात कुणाचं काही एक नुकसान नाहीये. तुला तुझं करिअर घडवायचं आहे आणि रेवतीला तिची प्रॉपर्टी. सो गो अहेड. ऑल द बेस्ट. थँक्यू. सौरभ, मी मानसोपचार तज्ञ आहे आणि तुझा चांगला मित्र. मी तुझ्या वाईटाचा कधीच विचार नाही करणार. ट्रस्ट मी. गार्गी, दुधाचा मसाला घालू का? तुला आवडतो? नाही, नको. अगं त्या वेलचीच्या वासाने मला खूप मळमळतं. बरोबर, ठीक आहे. बरं मला सांग, तुला संध्याकाळी डोहाळे जेवणासाठी काय स्पेशल हवंय? तुझी स्पेशल डिश काय सांग मला. म्हणजे आपलं नेहमीचं असेलच, पण तुझी स्पेशल डिश सांग मला. राधा, मला ना ओल्या मटाराच्या करंज्या खूप आवडतात. म्हणजे थोड्या तिखट आणि छान खरपूस तळलेल्या. तिखट म्हणजे हिरवं तिखट. हा, आणि हा, ओल्या नारळाच्या करंज्या पण आवडतात. म्हणजे कसं, एक घास तिखटाचा आणि एक घास गोडाचा. वा, मस्त आहे मेनू. सीमा वहिनी, तुम्ही गार्गीचा मेनू ऐकला का? छान आहे. गार्गी, मी रंजूकडे तुझ्यासाठी एक लिस्ट दिली होती, ती पाहिलीस का तू? हो, वाचलीये मी. बहिणी, मी रंजूताईंनाही सांगितलंय हा, मला ओल्या मटाराच्या हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून केलेल्या तिखट करंजा आणि ओल्या नारळाच्या करंजा असं दोन्ही हवंय. मी मटार सोलून देऊ? तुझ्या आवडीच्या या दोन्ही गोष्टी मी स्वतः करणार आहे बरं का. मी 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 तयारी करून देते ना सीमा वहिनी. खोबरं खाऊन देते मी. आणि हो गार्गी, तुला जरी फुलांची वाडी भरायची असली ना तरी माझे सगळे दागिने मी तुला देणार आहे घालायला. द्या, मी वाटण करते. आणि हो गार्गी, तुझी बोडस बहिणींशी ओळख नसेल ना ग? मी तुझी त्यांची ओळख करून देते. मंगळागौरीची गाणी, डोहाळे जेवणाची गाणी सगळं येतं त्यांना. छान दणक्यात करूया आपण तुझं डोहाळे जेवण. आता रंजूला येऊ दे की आम्ही लागतो तयारीला. अगं काय, दूध कशाला असं गरम करत ठेवलंय? मी ठेवलंय. गार्गीला दूध हवं होतं ना. गार्गी, यापुढे तुला या घरात काय हवं असेल ना ते माझ्याकडे मागत जा. मी आहे तुझ्या दिमतीला. हा, मी किंवा रंजू सोडून कोणी या किचन मध्ये यायची गरज नाहीये. कशी मनास सावरी सांगितलेलं कळलेलं दिसत नाही अजून. नदी ती बिचारी सावलीचे गीत गाता साजती आसवे उरी क्षण मौनात विरते. त्याला उभं नका करू. नाही असं उत्तर घेऊन आला असेल तर ताबडतोब चालता. पण माझं उत्तर होय. आर यू शुअर? येस.
आय होप तू सगळ्या बाजूने विचार करून मगच हा निर्णय घेतलायस. हो. एक गोष्ट लक्षात ठेव, एकदा काही डील फायनल झाली की मग मागे फिरता येणार नाही. डीलच्या सगळ्या अटी लक्षात आहेत तुझ्या? हो. गुड. मी तुझं कॉन्ट्रॅक्ट रेडी करायला सांगते. आपल्याला लवकरात लवकर हे प्रपोजल अंमलात आणायला लागेल. हे 2 लाख रुपये ऍडव्हान्स म्हणून ठेव. घरच्यांबरोबर, बायको बरोबर 2 दिवस एन्जॉय कर. कारण लवकरच आपल्याला 3 महिन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला जायचंय. घे. काय झालं? थँक्यू मॅम, पण मला माझ्या करिअरमध्ये इंटरेस्ट आहे. आणि आय होप या डील बद्दल तुम्ही दिलेला शब्द पाळा. रेवती इनामदार नेहमी आपला शब्द पाळते. 2 दिवसांनी ये. तुझं कॉन्ट्रॅक्ट रेडी असेल. थँक्यू मॅम. ये ग सावकाश ये. सावकाश हळू. चला हा ये. राधा तू पण सावकाश ग बाई. ये ये. चला 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 सुरू करूया आता. ए मुलीनं थांबा, आता पळायचं नाही पुन्हा. बस 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 बस. सावकाश. सुरू करूयात ना आपण आता. 5 जणी करून घ्या. 5 जणी ना. ठीक आहे. वडील घऱ्या पाहिजेत पण ना. हो हो पण चालेल. या ना तुम्ही, या ना. आधी घरचं. हो का, घरातली मी पहिल्यांदा का? बर 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 ठीक आहे ठीक आहे. हो हो द्या. हे द्यायचं ना. घे ग बाई. तिकडे ठेव म्हणजे छान दिसेल अगदी. सांभाळून ग. हिची ओटी भरा, ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. जाणार आज ही माहेराला, तिच्या माहेराला. जाणार आज ही माहेराला, तिच्या माहेराला. ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. हिरवी चोळी शालू हिरवा, हाती भरला हिरवा चुडा. हिरवा मरवा वेणी बघा, निच्या वेणीत घाला. हिरवा मरवा वेणीत घाला, हिच्या वेणीत घाला. ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. हिरव्या वेली
मध्ये ही बसली हिरवी राणी हिरवा चौरंग बसायला हिला बसायला हिरवा चौरंग बसायला हिला बसायला ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा जाणार आज ही माहेराला हिच्या माहेराला जाणार आज ही माहेराला हिच्या माहेराला ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा जाणार आज ही माहेराला हिच्या माहेराला जाणार आज ही माहेराला हिच्या माहेराला ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा राधा सगळं पाहून ठेव काही महिन्यात तुझंही करायचंय नक्की 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 बर गार्गी आता एक वाटी उघडायची बर का म्हणजे आम्हाला कळू देत तरी माझ्या कुहूला भाऊ मिळणार आहे का बहीण चला अगो बाई आमची बहीण मिळणार बहीण माझ्या कुहूला बहीण देण्याबद्दल काय आवडलं का जेवण बेत चांगला होता ना बरं आता ना आपण एक खेळ खेळायचा आहे या बाउल मध्ये काही चिठ्ठ्या करून ठेवल्यात हा बॉल आपण एकमेकींकडे पास करत जायचं त्यावेळेला म्युझिक चालू असेल हा म्युझिक थांबेल त्यावेळेला जिच्याकडे हा बॉल असेल तिने या बाउल मधली एक चिठ्ठी घ्यायची आणि त्यात जे लिहिलं असेल ते करून दाखवायचं मजाच आहे थोडीशी पनिशमेंट चला करूया सुरुवात ए प्राजक्ता म्युझिक लाव ना चला चला गार्गी चिठ्ठी दे गार्गी देणार आहे पनिशमेंट अरे वा मैत्रिणी बरोबर फुगडी मग कोण आहे तुमची खास मैत्रीण खास मैत्रिणी माझी सुनंदा बर चला चला या खेळतो फुगडी मामा देतो उलगडी लुगडी नेसू ततारी खुश होईल कारभारी छान झाली हा फुगडी प्राजक्ता सुरू कर ग शिक्षा दे नाही नाही तिची पनिशमेंट सांग आवडेल असं शिक्षा द्यायला हा दे अगं काय ग शिक्षा काय आहे 1 ते 20 अंक उलटे म्हणा अगं 1 ते 20 उलटे काय म्हणा म्हणते 1 2 3 उलटे ना 20 19 18 17 16 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1 प्राजक्ता सुरू कर ग थांब
प्राजक्ता, मी काय म्हणते, हा. आज गार्गीचं डोहाळे जेवण आहे ना, त्या निमित्ताने एखादा छानसा उखाणा घे ना. घे ग. सगळ्यांचा आग्रह आहे. रंजुताई घ्या ना. घेते. आठवलं ना? गणपतीला आवडतं जास्वंदीचं फूल, गणपतीला आवडतं जास्वंदीचं फूल, यशच्या मते मिस ब्युटिफुल. आता सुरू करू देत ना म्युझिक. प्राजक्ता कर ग सुरू. गाठोडी घालणे. अरे वा वा वा.